एल्गार लाडीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण तालुक्याच्या आदिवासी विद्यार्थी आपण या ठिकाणी जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना विचारूया की हा कोरोना विरोधाचा जो विरोध आहे हा कशासाठी आहे आणि काम कुठे करतात त्याबद्दल आपलं नाव सांगण्यासाठी आपण मी जयेश बिहारी आदिवासी विद्यार्थी संघटना देवरी तालुका अध्यक्ष जिल्हा गोंदिया। या ठिकाणी साखळी उपोषणावर बसण्याचे कारण म्हणजे धनगर समाज आणि इतर कोणत्याही जातीला किंवा जमातीला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये, नाहीतर प्रचंड आंदोलन या ठिकाणी जिल्हास्तरीय होईल त्यासाठी या ठिकाणी आम्ही साखळी उपोषणावर बसलेले आहोत। तर हा आंदोलन याच्यामुळे काय होणार की जर त्यांना धनगरांना तुमच्यामध्ये समावेश केल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय प्रॉब्लेम येतील असं वाटतं? जर धनगर आणि धनगड हे वेगवेगळ्या धनगड ही एक ओरांची जमात आहे आणि धनगर ही एक जात आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे आणि जो धनगड आहे त्याची संस्कृती वेगळी आहे। त्यांची धनगड जे जमात आहे त्यांचा म्हणजे पोट भरण्याचे साधन हे शेती आहे आणि त्यांचे वेगळे आहे, त्यांची भाषा बोलीभाषा सर्व वेगळं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित धनगर आणि धनगड हे एक नाही। आणि भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये भारतीय राज्यघटना आहे आणि धनगड ज्याची स्पेलिंग DHANGAD अशी आहे, तर त्याचा हिंदी म्हणजे उच्चार धांगड होतो, परंतु जो धनगर समाज आहे तो धनगड असा उच्चार होत आहे। तर या ठिकाणी जो तुम्ही आंदोलन करत आहात त्यामध्ये सरकारने याच्या आधी जर केलं नाही आणि हे चुनावच्या आपण 1-2 महिन्याच्या आधीचा हा प्रकरण आणतो आहे, त्याच्यानंतर चुनावचा मुद्दा कसा असेल, चुनावचा तर मुद्दा असेल असं तुम्हाला वाटत नाही का? हो, हा एक चुनावी म्हणजे आपल्याकडे मत घेण्यासाठी एक चुनावी ह्या आहे, षडयंत्र आहे आणि यासाठी आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय एक मोठा आंदोलन करू। तर या ठिकाणी जो सरकारने जर जेव्हा सरकार आली तेव्हाच करायला पाहिजे होतं, आता चुनावमध्येच ते करत आहे। तुम्हाला असं वाटतं की चुनावचा काहीतरी म्हणजे लोकांचं मत डायव्हर्ट करायसाठी हा असा प्रकरण आणला असेल समोर? हो, मला वाटते, कारण धनगरांची आपल्या राज्यामध्ये लोकसंख्या आहे जी 3.5 कोटीपर्यंत आहे आणि हा मत खेचण्यासाठी त्यांचा हा एक शासनाची एक स्ट्रॅटेजी बनवली आहे, ज्यामुळे त्यांचं मत त्या शासनाला भेटेल आणि हा षडयंत्र त्यांच्याद्वारे रचण्यात येत आहे। आणि जेव्हा हा आपला 1979, 1981 आणि 2002ला हे जेव्हा सेकंड अमेंडमेंट झाला 2002मध्ये, तेव्हा स्पष्ट लिहिलं आहे की आदिवासी यांमध्ये आणि 366चा 25वा भाग तिथे लिहिला आहे की आदिवासी कोण आहेत हे लिहिले आहेत। आणि यांनी जे संशोधन केले त्यामध्ये तिथे नमूद केलं आहे की धनगर हे आदिवासी नाही आहेत, तरी पण हे शासन प्रत्येक वेळेस आपल्या मत खेचण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत की धनगर आमच्या आदिवासी समाजामध्ये आहेत। आणि हे जेव्हा बघा 1979 आणि 1981 आणि 2002मध्ये जेव्हा हे यांनी संशोधन केले तेव्हा नमूद केलं, तरी पण सरकारचा स्वतःवर विश्वास नाही का असा प्रश्न आपला आहे। आणि जे शिंदे साहेबांनी धनगरांना आरक्षण देण्यासाठी जी समिती नेमली आहे ते त्यांनी त्वरित रद्द करण्यासाठी आपण इथे साखळी उपोषणाला बसणार आजचा 3रा दिवस। या ठिकाणी आपण यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि हा जो साखळी उपोषण आहे हा की धनगरांना आपल्या आदिवासीमध्ये समावेश करू नये यासाठी हा साखळी उपोषण ठेवलेला आहे।